रसिको नमस्कार. मी किशोर सोमण. सुरुवातीला रत्नागिरी आकाशवाणी आणि त्यानंतर आकाशवाणी मुंबईवरून हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे असं म्हणत 34 वर्ष जवळजवळ शब्द माध्यमामध्ये मी काम केलं आणि 2011 साली निवृत्त झालो. स्तंभलेखन मी 4 ठिकाणी केलं. 91 साली सुरुवात झाली सांज लोकसत्तामध्ये उगाच काहीतरी या नावानं. त्यानंतर वृत्तमानसमध्ये अंतर्नाद आणि त्यानंतर दैनिक सकाळमध्ये गुड मॉर्निंग आणि मोकळं आकाश असे स्तंभ मी लिहिले. त्याआधी दिवाळी अंकाचं लेखन किंवा इतर प्रासंगिक लेख महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यांच्या पुरवणीमध्ये मी लिहित आलेलो होतो. रंगमंचीय अनुभवातून आणि आकाशवाणीच्या माध्यमातून शब्दांचा लढा लागला आणि तो खूप वाढत गेला पुढे. खूपदा असं व्हायचं, एखादं बीज असायचं पण त्याची फार कथा व्हायची नाही किंवा त्याचा आवाका इतका छोटा असायचा की त्याची कादंबरी होणं शक्य नसायचं. पण जे सुचलं, जे पाहिलं, जे अनुभवलं ते सांगायची उर्मी तर आपण खूप होती आणि म्हणून त्यासाठी स्तंभलेखन हा एक पर्याय मला सापडला आणि त्याची सुरुवात झाली. स्तंभलेखन वाटतं तितकं सोपं नसतं. त्याचं कारण असं, स्तंभलेखनाला शब्दांची मर्यादा असते आणि एक टार्गेट असतं. म्हणजे शुक्रवारी जर तुमचा स्तंभ प्रकाशित होणार असेल वर्तमानपत्रामध्ये तर तो लेख बुधवारी संपादकाच्या टेबलवर लागतो आणि संपादक जर जास्त उदार असेल तर गुरुवार दुपारपर्यंत पोहोचला तरी चालतो. स्तंभमध्ये जे स आहेत ते सगळे महत्वाचे आहेत. स्तंभलेखन याची एक व्याख्या अशी केली जाते, जे स्तंभित करतं ते स्तंभलेखन. पण हे स्तंभित होणं म्हणजे फार मोठं असं नसतं. पण असं वाटतं, अरे हे असं मांडता येतं, असं वाचकाला वाटणं ही स्तंभलेखनाची एक विशेष शैली आहे. ते सरळ हवं, ते सोपं हवं. त्याच्यामध्ये जर उपमा उत्प्रेक्षा यांचे स्पीड ब्रेकर वाचकाला लागले तर तो कंटाळतो, तो आपल्याला टाळतो. ते स्पष्ट हवं, ते साधं हवं, ते सोपं हवं आणि याच दृष्टीने सगळं स्तंभलेखन माझ्या हातून उतरलेलं आहे. या स्तंभलेखनातले मोकळं आकाश आणि अंतर्नाद या 2 शब्द एकत्र करून आकाशनाद या नावाचं पुस्तक तुमच्या समोर येतं. माझे 35-40 वर्षाचे मित्र डॉक्टर महेश किळुसकर, जे कवी आणि लेखक आहेत, आणि अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांच्या भरीव पाठिंब्यामुळे हे पुस्तक तुमच्या हातात देताना मला आनंद होतो. या पुस्तकाबद्दल मी एवढंच तुम्हाला सांगेन, तुम्ही याच्या 4 ओळी वाचा आणि त्यानंतर तुमचं बोट धरून शेवटच्या अक्षरापर्यंत तुम्हाला नेण्याची जबाबदारी माझी. आकाशनाद या निमित्तानं मी तुमच्या पुढे आलोय. पुस्तकाची आस्वादक समीक्षा तुम्ही जर केली तर मला आवडेल. तुमच्या सूचनांचं सहर्ष स्वागत आहे. तेव्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार.